एका आईला आपल्या मुलाला जन्म द्यायला साधारण 9 महिने लागतात. हो, आणि त्या 9 महिन्यात ती स्वतःचा श्वास, स्वतःचं रक्त त्याला देते. अनेक शारीरिक आणि मानसिक वेदना सहन करते. अगदी बरोबर. पण तो जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर दुचाकी चालवताना हेल्मेट घालायला किती वेळ लागतो? मला वाटतं फक्त 2 मिनिटं. हो ना, तरीही आपण ती 2 मिनिटं वाचवण्यासाठी धडपडतो. आणि ते 9 महिन्यांचा तप एका सेकंदात संपवण्याची जोखीम आपण घेतो. ही किती मोठी विसंगती आहे ना? आजची आपली ही सखोल चर्चा नेमक्या याच विरोधाभासावर आहे. नक्कीच, कारण आपण सहसा रस्ते सुरक्षेकडे फक्त पोलिसांचा दंड कसा टाळायचा या एकाच दृष्टिकोनातून पाहतो. खरे, पण त्यामागे जे भावनिक सत्य दडलेलं आहे, जे आपण सोयीस्कररित्या विसरतो, त्याचा आपण आज आढावा घेणार आहोत. हो, आपण हर घर से एक सैनिक या पुस्तकातील दुसऱ्या प्रकरणावर आज लक्ष केंद्रित करणार आहोत. द पीपल वी फॉरगेट आर देअर. जे लोक तिथे आहेत हे आपण विसरतो. ठीक आहे. तर आपण याचा सविस्तर उलगडा करूया. कारण हा विषय रस्त्यांवरच्या खड्ड्यांबद्दल नाही, तर आपल्या मानसिकतेत पडलेल्या खड्ड्यांबद्दल आहे. आणि यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे रस्ता हा पूर्णपणे अंध आणि तटस्थ असतो. म्हणजे तो भेदभाव करत नाही असं म्हणायचंय तुम्हाला? होय, आपण जेव्हा रस्त्यावरून प्रवास करत असतो तेव्हा रस्त्याला हे माहीत नसतं की गाडी चालवणारी ती व्यक्ती कोणाचा तरी एकुलता एक मुलगा आहे. किंवा कोणाचे तरी म्हातारे वडील आहेत, किंवा कोणाची तरी आई आहे. अगदी बरोबर. रस्ता मानवी भावना, नाती किंवा जबाबदाऱ्या ओळखत नाही. त्याला फक्त हालचाल आणि वाहनांचा वेग समजतो. पण त्या वेगामागे दडलेला मानवी श्वास आणि त्या श्वासाशी जोडलेली सुरक्षित घरी परतण्याची अपेक्षा, या सर्व गोष्टी रस्त्याला दिसत नाहीत. म्हणूनच आपण या अदृश्य वास्तवाकडे बघणार आहोत. आपण वाहने पाहतो, पण त्यातील माणसे आणि त्यांचे कुटुंबीय विसरतो. पण एक मिनिट, मला हे समजायला थोडं कठीण जातंय. आपण आपल्या कुटुंबावर एवढं प्रेम करतो, त्यांच्यासाठी रात्रंदिवस राबतो. बरोबर आहे. इथेच मानवी मेंदूची आणि आपल्या मानसिकतेची एक मोठी गोम आहे. आपण त्याला मानसिक ओझं किंवा कॉग्निटिव्ह लोड म्हणूया. कॉग्निटिव्ह लोड म्हणजे नक्की काय? समजा सकाळी सकाळी ट्रॅफिकमधून वाट काढणारा एक ऑटो रिक्षा चालक आहे. तो फक्त एक यंत्र चालवत नसतो. त्याच्या मेंदूत पुढच्या आठवड्यात घरभाडे कसे द्यायचे हे विचार सुरू असतात. किंवा काल रात्री आजारी पडलेल्या मुलाचा तापता कमी झाला असेल का, असेही विचार असतील. अगदी तेच. किंवा दुसरं उदाहरण घेऊ. सायकलवरून कॉलेजला जाणारी एखादी तरुणी, जी तिच्या कुटुंबातील पदवी मिळवणारी पहिलीच व्यक्ती आहे. अच्छा, म्हणजे ती फक्त रस्ता कापत नसते, तर ती तिच्या कुटुंबाच्या अनेक वर्षांच्या त्यागाचं ओझं वाहून नेत असते. बरोबर. पण जेव्हा ती रस्त्यावर असते तेव्हा मागून येणाऱ्या एखाद्या भरधाव ट्रकला यापैकी काहीच माहीत नसतं. रस्ता या संघर्षाची कोणतीही नोंद ठेवत नाही. म्हणजे जेव्हा कोणी सकाळी घरून कामाला निघताना सोबत डबा घेतो ना, तेव्हा तो डबा केवळ अन्नाचा नसतो. कोणीतरी सकाळी लवकर उठून प्रेमाने तो डबा बनवलेला असतो. हो, डब्याची संस्कृती आपल्याकडे खूप महत्वाची आहे. हो ना. तो डबा म्हणजे संध्याकाळी सुखरूप घरी परत येण्याच्या न बोललेल्या वचनाचा तो एक महत्वाचा भाग असतो. जसं घरात कोणीतरी संध्याकाळी गरम पोहे किंवा चहाची वाट पाहत असतं. खरं तर ती वाट पाहण्याची प्रक्रिया अगदी साधी वाटत असली तरी ती एक खूप मोठी कौटुंबिक जबाबदारी असते. अगदी तेच. पण मग माझा तोच प्रश्न आहे, गाडी सुरू केली की मेंदूला या डब्याचं, त्या वचनाचं विस्मरण का होतं? आपण अचानक वेगळ्याच दुनियेत कसे जातो? यामागे एक अत्यंत भक्कम मानसिक आणि वैज्ञानिक कारण आहे. आपल्या मेंदूला सवयी लावून घेण्याची, म्हणजे गोष्टी ऑटोमेट करण्याची सवय असते. म्हणजे रोजच्या सवयीमुळे आपण गाफील राहतो. होय. मानसशास्त्रीय भाषेत याला आपण हॅबिच्युएशन किंवा हायवे हिप्नोसिस म्हणू शकतो. जेव्हा आपण एकाच रस्त्यावरून 1000 वेळा जातो आणि प्रत्येक वेळी सुखरूप घरी पोचतो, तेव्हा मेंदू तो रस्ता धोक्याचा मानतच नाही. अच्छा, म्हणजे तो ऊर्जा वाचवण्यासाठी ते दृश्य फिल्टर करायला लागतो आणि आपला मेंदू एका ऑटो पायलट मोडवर जातो. नेमकं तेच. या प्रक्रियेत मेंदूला असं वाटायला लागतं की वाहनावर आणि रस्त्यावर आपलं पूर्ण नियंत्रण आहे. आपण विसरतो की रस्त्यावर आपण केवळ आपल्या नाही तर इतर अनोळखी लोकांच्या निर्णयांवरही अवलंबून असतो. म्हणजे आपण ज्याला ड्रायव्हिंग करणं म्हणतो, ते बहुतांश वेळा मेंदूच्या एका सुप्त अवस्थेत सुरू असतं. आपण पूर्णपणे जागे असूनही धोक्यांबाबत झोपलेले असतो. अगदी 100% बरोबर. त्या रोजच्या सुखरूप पोचण्याच्या सवयीमुळे आपल्यात एक अति आत्मविश्वास निर्माण होतो की माझ्यासोबत असं काही घडणार नाही
आणि हा अतिआत्मविश्वासच सर्वात मोठा शत्रू ठरतो. म्हणजे हा रोजचीच सवय आणि काही होणार नाही, हा अतिआत्मविश्वासच आपल्याला खऱ्या धोक्यापासून दूर ठेवतो. हो, आणि जेव्हा हा अतिआत्मविश्वासाचा फुगा फुटतो तेव्हा त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात हे आपण पाहतोच. खरंच, पुस्तकात एका घरकाम करणाऱ्या एकाकी आईची जी गोष्ट आपण पाहतो, ती याच भ्रमाचा बळी आहे ना. ती गोष्ट वाचताना माझ्या अंगावर खरोखर काटा आला होता. हो, ती गोष्ट या संपूर्ण वास्तवाचा गाभा आहे. ती एक अशी आई होती जिने आयुष्यभर दुसऱ्यांच्या घरात धुणी-भांडी करून स्वतःच्या गरजा मारून आपल्या मुलासाठी सर्वस्व पणाला लावले होते. मुलाचं चांगलं भविष्य घडावा हा एकच उद्देश तिच्या डोळ्यांसमोर होता. अगदी. एका दुपारी त्या मुलाने त्याच्या मित्राची दुचाकी मागितली. रस्ता अगदी ओळखीचा होता, अंतरही खूप कमी होतं. आणि त्यामुळेच त्याने हेल्मेट घालण्याची तसदी घेतली नाही. तो फक्त काही मिनिटासाठी बाहेर गेला होता. हो, पण तो कधीच परत आला नाही. जेव्हा त्या आईला ही बातमी समजली, तेव्हा तिने व्यवस्थेला किंवा कोणालाही दोष दिला नाही. मग तिने काय म्हटलं? तिने शून्यात नजर लावून फक्त एकच प्रश्न विचारला. आता मी काय करू? आता मी कोणासाठी स्वयंपाक करू? बापरे, आता मी कोणासाठी स्वयंपाक करू? या एका प्रश्नात त्या आईचं संपूर्ण जग उद्ध्वस्त झाल्याची पोकळी जाणवतेय मला. हो, ज्या घराची रचनाच त्या मुलाच्या अस्तित्वाभोवती गुंफलेली होती, ते घर आता कायमचं रिकामं झालं होतं. पण मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. रस्ता ओळखीचा होता आणि अंतर कमी होतं, हे जे कारण आपण नेहमी देतो, त्याच्यामागे नेमकं काय लॉजिक असतं? जर आपण ह्याला मोठ्या चित्राशी किंवा व्यापक दृष्टिकोनाशी जोडले, तर आपल्याला मानवी मेंदूचा आणखीन एक कमकुवत दुवा दिसेल, ज्याला आपण ऑप्टिमिझम बायस म्हणतो. ऑप्टिमिझम बायस. हो, म्हणजे अतिसकारात्मक दृष्टिकोन. हो, मेंदूला असं वाटतं की अंतर कमी आहे म्हणजे वेळ कमी लागेल आणि म्हणून धोकाही कमी असेल. पण भौतिकशास्त्र किंवा फिजिक्स हे अंतरावर चालत नाही. ते वेगावर आणि त्या क्षणी घडणाऱ्या घटनेवर अवलंबून असतं. अगदी बरोबर. एका आईने 9 महिने वेदना सहन करून जो जीव घडवला, तो वाचवण्यासाठी लागणारी फक्त 2 मिनिटे आपण या कमी अंतराच्या चुकीच्या लॉजिकमुळे वाया घालवतो. म्हणजे ही दरी कोणत्याही पायाभूत सुविधेची नाहीये, तर ती मानवी मूल्यांची आणि चुकीच्या आकलनाची आहे. नक्कीच. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण आपण नेहमी स्वतःची समजूत काढण्यासाठी हेच वाक्य वापरतो की अरे इथल्या इथेच तर जायचंय ना, नाक्यावरच तर काम आहे. हो, छोट्या अंतरासाठी नियम मोडण्याची किंवा हेल्मेट न घालण्याची ही मानसिकता आपल्या इतकी अंगवळणी पडली आहे की आपण त्याला चूक मानतच नाही. आणि हे फक्त सामान्य लोकांतच नाही. पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनेही आपला मुलगा अशाच एका रस्ते अपघातात गमावला. होय, तो खेळाडू इतका प्रसिद्ध होता, त्याच्याकडे पैशांची किंवा उत्तम गाड्यांची कोणतीही कमतरता नव्हती. पण जेव्हा अपघात होतो तेव्हा रस्ता तुमचा बँक बॅलन्स किंवा तुमची प्रसिद्धी पाहत नाही. अगदी बरोबर. अपघाताच्या त्या काही सेकंदांमध्ये भौतिकशास्त्राचे नियम सगळ्यांसाठी समान असतात. गुरुत्वाकर्षण आणि गती हे कुणाचाही सामाजिक दर्जा पाहत नाहीत. म्हणजे जेव्हा एखादी गाडी वेगात आदळते तेव्हा शरीरावर येणारा ताण हा कोणत्याही व्हीआयपीसाठी वेगळा नसतो. खरं तर मानवी शरीर हे ताशी 60 किंवा 80 किलोमीटर वेगावरून 0 सेकंदात थांबण्यासाठी बनलेलंच नाहीये. आपला मेंदू या अचानक थांबण्याच्या गतीचा अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे इथल्या इथेच किंवा फक्त 2 मिनिटांसाठी अशी सबब देणं म्हणजे आपण स्वतःच्या जीवाशी खेळण्याचा जुगार असतो. डब्याचं उदाहरण आणि आत्ताची ही भौतिकशास्त्राची चर्चा ऐकल्यावर मला आता एका दुसऱ्याच गोष्टीची भीती वाटायला लागलीय. कसली भीती? आपण हे सर्व धोके आणि सवयी फक्त स्वतःपुरते मर्यादित ठेवत नाही आहोत. आपण म्हणतो ना, मुलं शाळेत जाऊन सुरक्षितता शिकतील, त्यांना ट्रॅफिकचे नियम तिथेच शिकवले जातील. पण आपण नकळतपणे त्यांना घरीच काहीतरी चुकीचं शिकवत आहोत का? हाच तर आपला सर्वात मोठा गैरसमज आहे. तज्ज्ञ म्हणून मी नेहमी हेच सांगतो की मुलं नियम शाळेत किंवा वाहतूक पोलिसांचे फलक वाचून शिकत नाहीत. मग ते कुठे शिकतात? गाडीची मागची सीट ही जगातील रस्त्यावरील सुरक्षेची सर्वात मोठी आणि मूक शाळा आहे. मुले ही मोठ्यांचे निरीक्षण करून शिकतात. अच्छा, म्हणजे ते आपल्याला सतत पाहत असतात? हो, त्यांच्या मेंदूत मिरर न्यूरॉन्स असतात जे मोठ्यांच्या कृतींचं हुबेहूब अनुकरण करत असतात. म्हणजे जेव्हा मी फक्त नाक्यावरच तर जायचंय म्हणून घाईट लाल सिग्नल तोडते, तेव्हा माझा मागच्या सीटवर बसलेला मुलगा किंवा मुलगी हे बघत असते आणि ते यातून शिकत असतात. यामुळेच अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो.
होय, ते नक्कीच शिकत असतात. जेव्हा एखादा पालक गाडी चालवताना सीट बेल्ट लावत नाही किंवा लाल सिग्नल असताना गाडी पुढे दामतो, किंवा गाडी चालवताना एका हाताने फोनवर बोलतो. अगदी तेव्हा मागच्या सीटवर बसलेले मूल हे सगळं टिपत असतं. त्या लहान मेंदूमध्ये या गोष्टी सामान्य म्हणून नोंदवल्या जातात. बापरे, म्हणजे आपण त्यांना तोंडाने कितीही सांगितलं की बाळा मोठेपणी नियम पाळ, पण आपल्या कृतीतून आपण त्यांना वेगळंच शिकवतोय. हो, तुम्ही त्यांना शिकवताय की नियम फक्त सोयीनुसार मोडण्यासाठी असतात. तो लहान मेंदू शब्दांपेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवतो. हे अगदी तसंच आहे जसं घरात मुले आईवडिलांची बोलण्याची पद्धत, त्यांच्या लकबी किंवा रागवण्याची पद्धत नकळत उचलतात. हो, आपण त्यांना कधीच बसवून शिकवत नाही की असं बोला किंवा माझ्यासारखी अशी कृती करा, तरीही ते तंतोतंत अनुकरण करतात. म्हणजेच जेव्हा आपण ट्रॅफिक सिग्नल तोडतो तेव्हा आपण फक्त एक नियम मोडत नसून एका नव्या चालकाला, एका नव्या पिढीला नियम मोडायला शिकवत असतो, बरोबर? आपण त्यांच्या मेंदूत बेजबाबदारपणाचं बीज पेरत असतो. होय, आणि हे बीज खूप खोलवर उजतं, कारण मुले आपल्या पालकांना आपला पहिला आदर्श मानतात. जर पालकांनीच सुरक्षिततेला दुय्यम स्थान दिले तर मुलेही तेच शिकणार. ही चुकीच्या सवयींची साखळी मोडणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच एक अत्यंत शक्तिशाली वाक्य मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते, जे पुस्तकात दिलंय. हे वाक्य प्रत्येक घरात असायला हवे. कोणतं वाक्य? मुले जेव्हा आपल्या पालकांना म्हणतात की बाबा गाडी चालवताना हेल्मेट आणि सीटबेल्ट नक्की लावा, आम्ही तुमची वाट पाहत आहोत. आम्ही तुमची वाट पाहत आहोत. बापरे, या एका वाक्यात सगळं काही सामावलं आहे. हो, हे वाक्य कोणत्याही वाहतूक पोलिसाच्या दंडापेक्षा किंवा कायद्याच्या भीतीपेक्षा 1000 पटीने जास्त प्रभावी आहे. ज्या मुलांच्या तोंडून हे वाक्य ऐकायला मिळतं तेव्हा तो मेंदूचा जो ऑटो पायलट मोड आपण मगाशी बोललो ना, तो एका सेकंदात बंद होत असेल. माणसाला अचानक त्याच्या जबाबदारीची जाणीव होते. नक्कीच. जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपण केवळ स्वतःचे नसतो, तर त्या वाट पाहणाऱ्या नजरांचेही असतो. आपण नेहमी बाह्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो की रस्ते खराब आहेत, सिग्नल चालत नाही किंवा सरकार लक्ष देत नाही वगैरे. हे सर्व महत्त्वाचे आहेच, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण सर्वात महत्त्वाचा घटक हा आपण स्वतः आहोत. आपल्या मेंदूत असलेली सुरक्षिततेची व्याख्या आणि प्रत्यक्ष असत्यावर आपली कृती यात जो फरक आहे तो आपल्याला मिटवावा लागेल. म्हणजे सुरक्षितता ही बाहेरून लादण्याची गोष्ट नाहीये, ती आतून येण्याची गोष्ट आहे. अगदी. केवळ कायद्याच्या भीतीने नाही, तर मानवी जीवनाच्या मूल्यापोटी आपण हे नियम पाळले पाहिजेत. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय शिकलो? मला वाटतं सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष हाच आहे की रस्ता फक्त आपला वेग लक्षात ठेवतो, तो आपले चुकार निर्णय लक्षात ठेवतो. पण आपलं घर आणि आपले कुटुंबीय आपली परतण्याची वाट लक्षात ठेवून असतात. रस्त्यावरील आपला प्रत्येक निर्णय हा केवळ आपला नसून तो आपल्या कुटुंबाच्या भविष्याशी जोडलेला असतो. आणि म्हणूनच गाडीची चावी हातात घेताना हा विचार नेहमी मनात असावा की आपण फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही आहोत, तर आपण एका सुरक्षित वर्तणुकीचा प्रवास करत आहोत. आपला एक छोटासा निष्काळजीपणा एखाद्या घराची संध्याकाळ कायमची अंधारमय करू शकतो. ती घरकाम करणारी आई किंवा तो क्रिकेटपटू यांच्या कथा आपल्याला हेच सांगतात की रस्ता कोणालाही सवलत देत नाही. अगदी बरोबर. आणि या सखोल चर्चेच्या शेवटी जाता जाता एका अशा विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आपण थांबूया, जो प्रत्येकाला नक्कीच अंतर्मुख करेल. हो, आपण नेहमी विचार करतो की आपण आपल्या मुलांसाठी भरपूर संपत्ती, एखादं मोठं घर किंवा जमीन जुमला सोडून जाऊ. हाच आपला त्यांच्यासाठीचा वारसा असेल असं आपल्याला वाटतं. पण आजच्या या चर्चेवरून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. काय होईल जर आपण पुढच्या पिढीला दिलेला सर्वात कायमस्वरूपी आणि महत्त्वाचा वारसा म्हणजे संपत्ती नसून गाडी सुरू करण्यापूर्वी न विसरता सीटबेल्ट लावण्याची सवय हाच असेल? वाह! काय होईल जर आपण त्यांना सुरक्षितेची संस्कृती भेट म्हणून दिली? हा विचार नक्की करून पहा. कारण शेवटी आपलं सुखरूप घरी परतणं हाच सर्वांसाठी सर्वात मोठा आनंद असतो. सुरक्षित रहा, जबाबदारीने प्रवास करा आणि लक्षात ठेवा, कोणीतरी आपली घरी वाट पाहत आहे.